आणि आता पुन्हा एकदा नवनाथ वाघमारे वर्सेस मनोज जरांगे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे। मनोज जरांगे हे सरकारचे जावई आहेत अशी बोचरी टीका करत धोंड्याच्या महिन्यात जशी जावयाची बोलवण होते तशीच त्यांची बोलवण होणार असल्याचं वाघमारे म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये दाते पाटील उपोषणाला बसले असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या उपोषणाकडे पाठ फिरवली। मात्र जरांगे यांच्या आंदोलनाकडे विखे पाटील, शंभूराजे देसाई आणि प्रसाद लाड तातडीने गेले असा आरोपही त्यांनी केला। जरांगेंनी कितीही प्रमाणपत्रांची मागणी केली किंवा सरकारने कितीही प्रमाणपत्र दिली तरी ती टिकणार नाहीत असंही वाघमारेंनी म्हटलं। हे सरकारचे लाडके जावई आहेत। आता गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाते पाटील उपोषणाला बसलेत। अक्षरशः छत्रपती संभाजीनगर मधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील येऊन गेले होते, परंतु दाते पाटलाच्या उपोषणाला त्यांनी भेट दिली नाही। परंतु मनोज जरांगे यांच्या उपोषणाला एवढं त्यांनी आग्रहानं राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील, त्यामध्ये शंभूराज देसाई असतील, अनेक कोणी असेल, एवढं तात्काळ तिथं येऊन उपोषणाला भेट देऊन कुठेतरी जावयाचं मनधरणी करायची। आणि नक्कीच येणाऱ्या काळात माझ्या मते जावयाची जशी धोंड्याच्या महिन्यात बोलवण होती, जावयाची जशी दिवाळीला बोलवण होती, तशा प्रकारे आता नक्कीच सरकार जावयाची बोलवण केल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यातून बी समाजाला त्याला काही मिळणार नाही, पण जावयाची नक्की मनोज जरांगे नावाच्या जावयाची बोलवण झाल्याशिवाय राहणार नाही। चर्चा झाली तरी मात्र जरांगे पाटील 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम आहे, काय वाटतं? ते ठरवून असतं ना, आणखी एक दोन वेळा शिष्टमंडळ आलं पाहिजे। जरांगे उन्हात उपोषणाला बसले होते त्यावेळेस बी त्यांनी असंच हट्ट धरला होता, त्याच्या अगोदर सुद्धा शिष्टमंडळ येऊन त्यांना भेटून गेलं होतं। परंतु ज्यावेळी पुन्हा मग उपोषणाला बसल्याच्या नंतर दिवसभर बसले, दुपारी आलं शिष्टमंडळ, पुन्हा संध्याकाळी उपोषण सोडलं। जावयाला जे काय पाहिजे ते मिळाल्याशिवाय जावई उपोषण सोडणार नाहीत आणि नक्कीच जावयाला पाहिजे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही। समाजाला काही मिळणार नाही, परंतु जावयाला नेहमीप्रमाणे जे मिळत आलंय आणि येणाऱ्या काळात सुद्धा मिळत राहील त्याप्रमाणे जावयाचा हट्ट पुरवला की जावई उपोषण सोडल्याशिवाय राहणार।